गतो न घडे संचिता वाचोने 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 करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान गतो न घडे संचिता वाचो गतो न घडे संचिता वाचोने घडे संचिता वाचो गतो न घडे संचिता वाचोने करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान नवोनी मनी मानू नये खेद मानवोने मने मानो नये खेद नवोनी मनी मानू नये खेद मानवोने मने मानो नये खेद मनावा गोविंद वेळो मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा रुसावे न लगे बहुता रुसावे न लगे बहुता रुसावे न लगे बहुता रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया तुका म्हणे भार घातलिया वरी तुका म्हणे भार घातलिया वरी घातलिया तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण तुका म्हणे भार घातलिया तुका म्हणे भार घातलिया वरी म्हणे भार घातलिया तुका म्हणे भार घातलिया कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनी मानून येथे मनबोनी मने मानून येखे मनी मानून येथे मनबोनी मने मानून येखे मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा ढोबार कुमाई जय ढोबार कुमाये ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाये ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाये ढोबार कुमाई ढोबार जय जय ढोबार कुमाये ढोबार कुमाई ढोबार कुमाये जय ढोबार कुमाये 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 जय ढोबार कुमाये वेळो वेळा वेळ वेळा मना
विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान म्हणूनी मणी मानू नये खेद म्हणावा ते राहू द्या तसंच तुम्ही इकडे बसा ना म्हणावा गोविंद वेळोवेळा आणि का रुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचोनिया म्हणवणी मणी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण म्हणवणी मणी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतातिया दुसरे चरण संतादेया दुसरे चरण संतादेया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार जगमाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा जगमाने कथेचा विस्तार सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगरनाथ उमाशंकराचे या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धिपायुजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माशे दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत आता नमो रंग भूमिका नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तन उभे होती लोका कीर्तन उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आतुता चरणावरी ठेवणी माता
मन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणुण्या पुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे भोगतो न घडे संचिता वाचोणी करावे ते मणी समाधान म्हणवणी मणी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले, ज्यांना सर्वजण आदराने तात्या म्हणत असे, ते वैकुंठवासी बबनराव बळवंतरावजी कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी लंकाबाई, बहीण जिजाबाई, मुलगा संदीप, सून दीपाली, बराच मोठा परिवार आहे. बरे का रविदास. भाऊ शिवाजीराव, भाऊजाई हिराबाई, 2 पुतणे आहेत चांगदेव मधुकर, 2 पुतणे आहे संगीता जण्याबाई, पुन्हा 2 सुना आहे गीता मीनाबाई. तिकडे काय पाहतं. नातू 110 श्रेया, भूषण, कृष्णा, एक राहिला रे. ओम. काय राहिलं का आता. जाऊ दे. अरे एकदाच वाचायचे काय, गाथ्यापेक्षा कठीण आहे का ते काय. या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे रविदास महाराज जगदाळे आणि झांबरे बाबा, त्यांनाच इकडे केलं. म्हटलं हवा आम्हाला येणार नाही. ठीक आहे. या सर्वांच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण आणि म्हणून सोमठाणा देशच्या सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. ज्यांचं जन्मगाव आहे ते आमचे पूजनीय ढगे बाबा. 50 वर्ष ज्यांनी तिथे सेवा केली आणि तो सुवर्ण महोत्सव झाला. ज्यांच्याकडे आमचा निवास होता 7 दिवस, ते भवर पाटील स्वतः माझ्यासोबत आले. पुढे बसलेले सर्व मान्यवर, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि कदम परिवाराचे नाते गोते, सर्व टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, आवडीचे मृदंगाचार्य महाराज आणि रविदासपासून सर्व गायनाचार्य महाराज, या सर्व गुणीजन आणि महाराज मंडळीला मनोभावे वंदन. विठ्ठल 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 बरं का साऊंडवाले, जावं लागते प्रत्येकाला ज्याचा जन्म झालेला आहे. कदाचित हा नेहमीचा आवडीचा साऊंडवाला आहे, पण याचाही दोष असू शकतो. आम्ही समजू शकतो, तू नको लाल डोळ करू.
उपजे ते नासे नासले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. उपजल्या पिंडा मरण सांगाते. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे. आपण तिकडेच निघालो, फक्त लक्षात येत नाही. दररोज 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 आपण चाललोय कुठं? बारीक चिंतन करा मरणाकडे. मरण आपल्याकडे येत नाही, आम्हीच मरणाकडे जात असतो. जिथं ठरलेलं आहे, ज्या पद्धतीनं ठरलेलं आहे, ज्या दिवशी ठरलेलं आहे, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जावं लागतं. पण महत्त्व व्यक्तीचं ती व्यक्ती गेल्यावर कळतं, हे लक्षात ठेवा. बाकीचे सगळे नाते गोते त्या त्या संबंधाने रडतातच. भावाला महत्त्व कळतं भाऊ गेल्यावर, बहिणीला महत्त्व कळतं बहीण भाऊ गेल्यावर, पत्नीला महत्त्व कळतं कुंकू पुसल्यावर, मुलांना महत्त्व कळतं छात्र गेल्यावर. याच्यावर कीर्तन होईल. तोपर्यंत महत्त्व कळत नाही. भाऊ रडतो ना तेव्हा प्रेताचे हात हातात घेतो. ही बारकावे लक्षात घ्या. पत्नी रडती, कपाळाला हात लावते. माय रडते, पोटाला हात लावून. इतकं बारीक चिंतन संतांनी केलं. पेट पकड कर माता रोए बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए बाह पकड़ कर भाई. लपट झपट कर तिरिया रोवे हौसा केला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. पकड़ कर माता रोए बाह पकड़ कर भाई. लपट झपट कर चिड़िया रोए हौसे अकेला जाई. लपट झपट कर चिड़िया रोए हौसे अकेला जाई. हो लपट झपट कर चिड़िया रोए हौसा अकेला जाई. लपट झपट कर चिड़िया रोए हौसा अकेला जाई. मन भूला भूला. पेट पकड़ कर माता रोवे बाह पकड़ कर भाई. पोटाला हात लावून त्या डेड बॉडी जवळ बसून रडत असेल, पण हात पोटाला असेल स्वतःच्या, समजावं हे माय आहे. कारण लेकाच्या प्रेताकडे पाहून, बरं का भाऊर पाटील, आईला ती आठवण येते. अरे बाळा, 9 महिने 9 दिवस या पोटात ठेवला होता तुला. अपेक्षा एवढीच होती, तुझ्या खांद्यावर मला जायला मिळावं. माझ्या आधी गेलास. म्हणून त्या आठवणीनं आई रडताना कधी पोटाला पेट पकड कर माता रोवे बाह पकड कर भाई. कधी भाऊ रडतो ते प्रेताचे हात हातात घेऊन. का? त्याला कळून चुकतं माझं बाहुबल गेलं. लक्षात ठेवा. ते शिवाजीरावला विचारा. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. भाऊ म्हणेगा पाठिंबा
गेला आता कोणी नाही बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई 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 भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही अनेका पाठिंबा गेला आता कोणी नाही आता कोणी नाही बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई 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 हे डोळ्यापुढे चित्र आणा शेवटच्या दिवशी सर्व तुम्हाला पाठ आहे भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही भावाचं महत्व बरं का डगे बाबा भाऊ गेल्यावर कळत रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो रास्ता चलना साफ चाहे फेर हो पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो और सलाह लेना भाई की चाहे बैर हो वैरी असू द्या पण कठीण समस्येच्या वेळेला सलाह भावाला विचारा तो योग्यच का एका मायेच्या पोटातून आलेले असतात आता आमच्या डगेबाबाने रामायण ऐकलं त्यांना पाठ झालं दोन भाऊ दोन पार्ट्याला लागले मी का सांगतो सलाह लेना भाई की चाहे बैर हो एक रावणाच्या पार्टीला होता कुंभकर्ण आणि रामाच्या पार्टीला आला विभीषण बस सगळे रामायण भावर पाटील तुम्हालाही पाठ झालं बसा ते चालतंय लहान लेकर आहे काही नाही तुम्ही नका मनाला लावून घेऊ करू आपण बरोबर तेवढं हिशोबात धरायचंच असते आपण विठ्ठल 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 जेव्हा कुंभकर्ण गदा घेऊन एकटा सैन्य सोबत नाही मैदानात आला रामचंद्र प्रभूच्या शेजारी विभीषणजी बसलेले होते विभीषण ओ कौन आ रहा है अपनी तरफ ओ मेरा भाई है कुंभकर्ण अकेला ही आता है और अकेला अपनी पूरी सेना को काफ़ी है हाँ? क्या किया जाए रामचंद्र म्हणतात विभीषण रडायला लागला अरे का रडतो देवा दारोड्या आहे मॉस खाणारा आहे दुराचारी आहे सगळे अवगुण मला माहिती आहे पण भाऊ आहे तुमच्या हातून तो मरणार आहे माझी एक शेवटची इच्छा आहे जिवंतपणी माझ्या भावासोबत बोलायचं आहे देता परवानगी जाओ आणि जेव्हा विभीषणजी पुढे येऊन उभे राहिले मैदानात धुंद झालेला कुंभकर्ण कौन है भाई मैं आपका भाई हूँ भैया मेरा नाम विभीषण अभी भी जिंदा है क्या रे रामचंद्र जी ने अपनाया है करके जिंदा हो तुझे शर्म नहीं आती किस बात की भाई का नाता मालूम नहीं भाई भाई की भूजा होती है अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिविर में गया है तो धिक्कार है तेरा नातं चांगलं माहिती आहे दादा
मग का गेला तपस्व्याकडे? मी पारमार्थिक आहे, भजनी आहे, आणि माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊ काय माय बापाचा सुद्धा त्याग करील दादा. हे भावाच्या तोंडून शब्द ऐकले आणि एवढा दुराचारी दारोड्या कुंभकर्ण बिभीषणाला कवटाळून ढसा ढसा रडला. शेवटचं ते फुलं कशाला चिवडता? हा मागं सरकार मगापासून जे फुलं लावले तर ते जवळ पडतात ना, तेवढंच काम चाललं त्या दोघीचं. मागं सरक. ते असं घेतं ते पाकळ्या तोडणं चाललं. विठ्ठला विठ्ठल युद्ध प्रारंभ व्हायच्या आधीची गोष्ट आहे रैदास. कवटाळलं आणि कुंभकर्ण रडायला लागला भावाला कवटाळून. आणि कुंभकर्णाचे शब्द आहे, धन्य धन्य ते धन्य बिभीषण, भय उतात निशिचर कुलभूषण. तू आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहे बिभीषणा. शेवटची भेट या जन्मीची. अरे मी जन्मभर दारू प्यालो, जन्मभर मांस भक्षण केलं, अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत घालवलं, आणि तू जन्मचा जन्म रात्रंदिवस आमच्या वाड्यात भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला या दारोड्यानं काय सांगावं रे. पण या जन्मेची शेवटची भेट असल्यामुळे सांगतो बिभीषणा, माझी प्रार्थना आहे, तुझ्या देहात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको. याला म्हणता सला लेना भाई की. विठ्ठल विठ्ठल म्हणून पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई, लपट झपट कर तिरिया रोवे, हंस केला जाई. पत्नी रडत असते ती स्वतःच्या कपाळाला हात लावून. का? तुमच्या नावाचं कुंकू लावत आली. उद्यापासून कपाळाला काय? तिला आठवण येते कुंकवाची, भावाला आठवण येते बाहुबलाची, बहिणीला आठवण येते भाऊबीजेची, आईला आठवण येते 9 महिने 9 दिवस पोटात ठेवल्याची. सगळी रडारड चालत असते, लक्षात घ्या. पण हा खेळ आहे. आपण जे एकत्रित येत असतो ना ते विभक्त होण्यासाठी, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. आता तुम्ही सगळे 10 वाजता इथे एकत्रित आला कशासाठी? कीर्तन ऐकायसाठी, मलाही कळतं. पण कीर्तन संपल्यावर आपापल्या घरी जाण्यासाठी आला, ठरवून आला. मग कदम परिवाराला नायलनच्या दोरीनं बांधू द्या तरी दोऱ्या तोडून तुम्ही आपापल्या घरी जाणार आहे. म्हणजे 10 वाजता आपण एकत्रित आलो, हे 12ला जाण्यासाठी आलो. तसं जीवन आहे. केवल बिछड़ने के लिए मेल मिलाप, एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. आपण प्रवासी आहोत. आणि प्रवास जर काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला, डगे बाबा म्हणतील आम्ही तर या गावचे आहे, असू द्या. नागपूरहून येऊ द्या ना तर कुठूनही येऊ द्या, तुम्ही आम्ही सगळे प्रवासी आहोत. प्रवास कधी संपतो हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणून प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नसतो बरं का रविदास, तिकिटावर असतो. तिकिटावर. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. म्हणून हे वैचित्र्य तुम्हालाही माहिती आहे राजा. 22 वर्षाचा तरणा बाण नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत प्रेत यात्रेत. ज्याचं स्मशानभूमीमध्ये धाड 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 प्रेत पेटलं
ते जवान पोर आहे 22 वर्षाचं, आणि जे हुंदके देऊ देऊ रडतं ते म्हातारं आहे 92चं. असं का झालं? अरे तिकीट संपलं. विठ्ठल 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 म्हणून आपण प्रवासी आहोत, आणि जिथं ज्याचं तिकीट संपलं तिथे त्याला उतरावंच लागणार आहे. गए हुए कभी आते नाही. शांत बसत नाही ते पोर. तुम्ही म्हणा मग गेलं 1-2दा उठून. गए हुए कभी आते नहीं हमें भी मालूम है, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल हे ठरलेलं आहे. पेरलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग रचना शरीराची आहे. शरीर आधी नाही, आधी प्रारब्ध आहे. ते तुम्ही पंढरपूरला गेला आणि ढगे बाबा तो वाखरीला ते मोठ्या डफवाल्याने एवढाले टाळ असतात, ताटा एवढाले मस्त म्हणतात रे ते. त्याची काही काही प्रश्न निरुत्तर करणारे आहेत. महादेवाला पुसे पार्वती गर्भाच्या खुणा, आणि सांगा देवा 9 महिन्याची कशी केली रंचना. मग मागचं उत्तर देतं. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. फार सुंदर अभ्यास असतो त्या लोकांचा. पांडुरंगाला पुसे रुक्माई तुम्हा बहिणी किती, हा प्रश्न झाला. आणि मग ते मोठ्या टाळवाले. आणि पाठची सुभद्रा ओ मावची धुरपती. धुरपती पाठची सुभद्रा आणि मानलेली धुरपती, हे उत्तर. विठ्ठल तसं आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग रचना शरीराची आहे. पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर. हे नसेल पटत तर आधी रोड टाकलेले आहे, मग रेलगाडी धावली. बरं का भाऊर पाटील, आधी रोड. जुनी मंडळी सांगतात महाराज तेव्हा JCB नव्हता. ते तिकडचे काळे काळे लोक यायचे, गाढवावर मातीन रेड्यावर मातीन भराव टाकला, मग खडी टाकली, मग रूळ टाकले. गोऱ्या लोकाचा जमाना. आणि कोळशाचं इंजिन मुंबईहून आलं आणि गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि भग 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 करीत नाशिकला गेलं. म्हणजे आधी रूळ टाकले मग रेलगाडी आहे. तसं आधी प्रारब्ध मग शरीर आहे. आता मी असं विचारतो, रुळाला वळणं असतात ना, आहेच. आणि ड्रायव्हर खूप हुशार आहे गाडी चालवण्यात. आणि त्यानं जर ठरवलं आता 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ गाडी सोमठाणा देशून लासलगावला, त्याच्या बापान जाईल का? आता वळण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी वळण चुकत नाही, कारण गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात असली तरी रुळाच्या आधी नाही, हे लक्षात घ्या. जसे जसे रुळाला वळण आहे तशी तशी वळणं घेत घेतच गाडी जाणार आहे. तसं आमचं जसं प्रारब्ध बनलेलं आहे, आम्ही कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी ते आमचं प्रारब्ध दुःख आम्हाला देणारच आहे. दुःख न भोगण्याची इच्छा असली तरी, कारण देहात आहे प्रारब्धाधीन. देहात आहे प्रारब्धाधीन. वाहू
रविदास म्हणजे गाथेचे गाथे पाठ. देह तव आहे प्रारब्धाधीन, त्याप्रमाणे आधी रचना प्रारब्धाची आहे, मग रचना देहाची आहे. जसं जसं लिखाण असेल त्याप्रमाणे घडणार आहे, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. मग काही करा, त्याचं भजन करा, नामचिंतन करा, तरी तुम्हाला प्रारब्धात असलेलं दुःख भोगावंच लागणार. कभी गर्मी कभी सर्दी, कळतं ना? कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नज़ारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं? नदीच्या काठावर बसलं आणि दिवसभर पाणी बघितलं, मग तहान लागत नाही का? तसं देवाचं भजन केलं मग प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे भजन कशाला? रात्रंदिवस त्यांच्या सोबत होता. कृष्ण साय पांडवाची, कृष्ण साय पांडवाची, कृष्ण साय पांडवाचे, कृष्ण साय पांडवा. ते भोगिती नष्टचर्यती, ते भोगिती नष्टचर्ये. मोठे नष्टचर्येचे, मोठे नष्टचर्येचे. साय केली हरिहराची, साय केली हरिहरा. साय केल्या हरिहराचे, साय केल्या हरिहरा. प्रारंभ कोणाची टळेना, प्रारब्ध कोणाचे टळेना, कोणाची टळेना. प्रारब्ध कोणाचे टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. पांडवाची ते भोगिती नष्टचर्याची, साय केली हरिहराची. प्रारब्ध कोणाची टळेना, 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 टळेना. रात्रंदिवस. बरं का जगदाळ गुरुजी? पाहून घ्या ते तुमचं. बरोबर आहे. रात्रंदिवस भगवान कृष्ण ज्यांच्या सोबत आहे, कृष्ण साये पांडवासी, तरी ते भोगिती नष्टचर्येसी, साये केलिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना. कोणासी? प्रत्येकाला आहे बाबा. दगडाला आहे, लोखंडाला आहे, फुलाला आहे. ते कुंभार बाबाला माहिती आहे, त्यालाही आहे. अरे एकाच आव्यातून निघालेले मातीचे भांडे, तुमच्या किती पिढ्या गेल्या त्याच्यात? पण एक नसीबवान भांड मातीचं, 3-3 पिढ्या त्याच्यात लोणी ठेवण्यात येते. पूर्वीचा काळ ते लोणीन ते शिंक्यावर ठेवलेलं मातीचं भांडं काळं कुळकुळत, आणि मग सायंकाळी 4:30-5च्या दरम्यान वाड्यात गावातल्या म्हाताऱ्या काठी टेकत टेकत यायच्या आणि वाड्यातल्या पाटलींला म्हणजे त्या मालकीनला विचारायच्या, नानी काय व आबाई भांड शिंक्यावरचं बरंच जुनं दिसतं. हा जुनंच आहे. कधीच आहे मला नाही सांगता येत, पण माझी आजी सासू सांगत होती तिच्या आजी सासूच्या हातचं आहे. तुम्ही घरी गेल्यावर डोके चालवा. हे नसीब. एकाच आव्यातून जन्माला आले, पण एक नसीबवान भांड 4-4 पिढ्या त्याच्यात लोणी ठेवण्यात येते. एक मध्यम प्रारब्धवालं चुलीवर स्वयंपाकासाठी जातं आणि एक कनिष्ठ प्रारब्धवालं म्हाताऱ्याला कॉटवरून उठता येत नाही म्हणून त्या कार्यक्रमाला लागतंय. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे. ऐसे भिन्न भिन्न साठे
भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. मातीच्या भांड्याला बरं का भाऊर पाटील, लोखंडाला प्रारब्ध आहे. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं, 2 तुकडे केले 6-6 इंचाचे. 6 इंचाचा तुकडा होता त्याचा चिमटा केला आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला. आधी एकच होतं पण तुकडे 2 झाले तर 1 झाला चिमटा, 1 झाला चमचा. काय झालं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, अरे चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. हे तर लक्षात आलं ना. चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच, फक्त आपला चमचा इथंच राहू द्या, जास्त फिरवू नका. याचं कारण सांगतो. पूर्वी चमचे नव्हते, पूर्वीचे माणसं हातानं जेवायचे. आता सकाळपासून कांदा पोहे आले का बशीमध्ये चमचा. मी म्हणतो याच्या पोह्याच्या मध्ये घुसायचं कामच काय आहे चमच्याचं, तर त्यालाच म्हणतात चमचा. नाही तर हाताचं काम हात करतं, तोंडाचं काम तोंड करतं, मध्ये लुडबुडतं, त्याला म्हणतात चमचा. चिमटा और चमचे होत बड़ी तकदीर, अरे चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. हे लोखंडाला प्रारब्ध. रविदासनं म्हटलं प्रमाण मातीच्या भांड्याला प्रारब्ध. बाबा एकाच शेतामधले फुलं, पण प्रारब्ध पहा. काही नशीबवान फुलं देवाच्या डोक्यावर, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात, आणि कनिष्ठ प्रारब्धवाले चालले प्रेतावर. राम बोलो भाई राम. एकाच शेतातले फुलं आहे, पण काही डोक्यावर गेले देवाच्या, काही गळ्यात आले माणसाच्या, आणि काही प्रेतावर चालले स्मशानभूमीत. विठ्ठल दगडाला प्रारब्ध आहे. दगडाला सुद्धा 5 फूट लांबीचा दगड बाबा डगे बाबा मधून तोडला, 2.5 फुटाचा तुकडा त्याची सुंदर मूर्ती केली, आणि उरलेला 2.5 फूट फेकून दिल्यापेक्षा त्याची पायरी केली. आधी एकच होता बरं का. मग काय झालं? अरे ज्याची मूर्ती केली तिथं आम्ही डोकं ठेवतो, आणि पायरी केली तिथं लाता ठेवतो. पूजा ये कवरी पाय ठेवी, पूजा ये कवरी पाय ठेवी, पूजा ये कवरी पाय ठेवी, पूजा ये कवरी पाय ठेवी. तुका मैंने देव पाचान पायरी, पूजा ये कवरी पाय ठेवी, पूजा ये कवरी. ओ तुका म्हणे देव पाषाण पायरी, पूजा ये कवरी पाय ठेवी, पूजा ये कवरी तुका म्हणे देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवई. हे प्रारब्ध प्रत्येकाला आहे. एका आईच्या पोटात जन्माला आलेले 2 सख्खे भाऊ, एक मंत्रालयात दिवसभर एसीच्या रूममध्ये फाईलवर सह्या करतं, आणि एक बोरी बंदरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करतं. बाकीच्याचं कशाला? एकही गुरु से विद्या पडे थे. काही माणसं बाता मारतात. तुम्हाला काही माहिती आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेबनं मी एकाच वर्गात शिकलो, चांगली बहादुरी केली. पण एक लक्षात ठेव, पवार साहेब दिल्लीलाच गेले पाहिजे, आणि तू कोयते कोयते घेऊ ऊसच तोडला पाहिजे. याला म्हणतात प्रारब्ध. बरं का पाटोदेकर? एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. एकाच गुरुकडे शिकले ना. कोण? कृष्ण सुदामा. पण दोघात काय बदल झाला? एक जर महाद्वारातून निघाला तर भालदार चोपदार ललकार्या. राजाधिराज
महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे हे. आणि एक दुसऱ्याच्या दारात गेला तर दरवाजा लावून होय पुढच्या घरी. एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. एका गुरुकडे शिकले, पण कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामजी आपल्या झोपडीत राहत होता. हे प्रारब्ध प्रत्येकाला प्रत्येकाला आहे बरं का रविदास. याच्यात कोणी बदल करू शकत नाही, ते भोगावंच लागतं. मग काही वेळेला माणसाला शंका येते, महाराज आम्ही रात्रंदिवस भजन करतो किंवा तेही म्हणतो, एकही कीर्तन चुकवत नाही, प्रवचन चुकवत नाही, तुळशीच्या 2-2 माळा, गोपी चंदन, विठ्ठल विठ्ठल, रात्रंदिवस भजन, आळंदी पंढरीची वारी, तरी आमच्या जीवनात एवढं दुःख का? आणि शेजारचं कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, सप्त्यामध्ये सहभागी होत नाही, वर्गणी देत नाही, देऊ लागलं त्याला विरोध केल्याशिवाय राहत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, एकही दिवस शुद्धीवर नाही, तरी ते एवढं सुखी का? अरे याचं कारण सांगतो. हा प्रश्न कसा शेतकऱ्याच्या भाषेत, अहो त्याच्या शेतामध्ये अख्खं ज्वारीचं पीक आहे आणि आमच्या शेतात गव्हाचं पीक आहे. तर मग शेतात गव्हाचं पीक असून रोज मला भाकरीच खावी लागते, आणि शेजाऱ्याच्या शेतात ज्वारीचं पीक आहे पण रोज चपात्या खातं. तुला कसं माहीत? मी त्याचा तंबाखू खातो ना, तर याचा उद्योग आहे. जेवण झालं की त्याच्या घरी जातं आणि त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या ताटात पाहतं तर त्याच्या ताटात चपाती. मग त्याला प्रश्न निर्माण होतो की माझ्या शेतामध्ये पीक गव्हाचं आहे तरी मला रोज भाकरी आहे, आणि त्याच्या शेतामध्ये पीक ज्वारीचं आहे तरी रोज चपात्या खातं. हे बघ, आताचं जे जेवण चालू आहे ना ते गेल्या सालच्या पिकावर आहे, हे लक्षात ठेवा. आता तुमच्या शेतात गहू आहे, तुम्ही चपाती खाऊन आला, यंदाच्या गव्हाची आहे का? ते तर कापायचाच आहे अजून. गेल्या साली जो गहू पिकला होता आणि तो कणगीत भरून ठेवला, त्याची चपाती खाऊन तुम्ही आता आला है ना. मग असं का? अरे त्यानं गेल्या वर्षी पूर्ण शेतात गहू पेरला होता, त्यानं कणगीत भरून ठेवला, आता दिसतंय तुला त्याच्या शेतात पीक ज्वारीचं, पण चपाती का खातं? गेल्या साली पुरा गहू पेरला होता आणि तो कणगीत भरून ठेवला, त्याला 12 महिने चपातीच आहे. आणि तू गेल्या साली पूर्ण ज्वारी पेरली होती, ती कणगीत भरून ठेवली, आता शेतात पीक गव्हाचं आहे पण तुला 12 महिने भाकरीच आहे का? आताचं जेवण गेल्या सालच्या पिकावर आहे, तसं आताचं भोग हा मागच्या संचितावर आहे.
आताचं जेवण आहे रविदास ते गेल्या सालच्या पिकावर आहे, तसं आताचं सुखदुःख आहे ते मागच्या संचितावर आहे. शेतकऱ्याच्या भाषेतला वेदांत आहे हा. कणगीत साठवलं ते संचित आहे, शेतातलं पीक क्रियमाण आहे, आणि गिरणीवर दळायला नेलं हे प्रारब्ध आहे. तर हे तर सगळ्यांना कळलं. अरे पण कणगीत साठवलं कुठून? हे शेतातून पिकलेलं, हे क्रियमाण. साठवलं ते संचित, मग त्याच्यातलं 10 किलो काढलं आणि सकाळी नीट करून दळून आणलं हे प्रारब्ध. म्हणजे कणगीतून काढायचं आणि गिरणीवर दळायला न्यायचं आणि त्याचं जेवण करायचं आत्ता. तसं संचित म्हणजे साचलेलं, आणि भोगतोय त्याचं नाव प्रारब्ध. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचुणी. पण कोणी असू द्या, जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे ना राई. एकदा ते विधी लिखित आहे ना, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही, त्याप्रमाणेच होणार. एकुलता एक मुलगा 20 वर्ष वयाचा, पप्पाला हिरो होंडा घेऊन मागितली, वेळ कमी असल्यानं पप्पानं येवल्याहून आणून दिली. मुलगा इतका पळवतो, गाडी इतका पळवतो, एक दिवस 5-25 कडक टोप्यावाले प्रतिष्ठित लोक पाटलाकडे आले, अंगणात उभे राहिले. आहे का पाटील घरी? अहो या, आत या, आत या. चहा पाणी झालं, कांदा पोहे. कसं येणं केलं? तुमच्याकडेच आलो, वैरी नाही आम्ही तुमचे. 4 दिवस पाहतोय तुमच्या मुलाचा पराक्रम. अरे ते गाडी चालवतं का हेलिकॉप्टर? एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल पोरवाड्यात, एवढं लक्षात ठेवा. एवढं ऐकलं, मायबापाच्या डोळ्याला धारा लागल्या. एकुलता एक 20 वर्षाचा मुलगा आणि पोत्यात गुंडाळून. सांगतो मी, जातो मी आता. लोक गेले निघून. रविदास, मुलगा, माय न बाप जेवले नाही, हे मायबाप झाल्यावर कळतं रे, लेकराला नाही कळत. नाही जेवले दिवसभर. संध्याकाळी मुलगा उशिरा आला खूप, हे झोपल्यावर आला, झोपला. सकाळी त्यानं आंघोळ बिंघोळ केली आणि पुन्हा किक मारली गाडीला. ढगे बाबा. मुलगा बसला 20 वर्षाचा, आणि मायबाप घाई घाई आले. दोघांनं हँडल धरले, एक मम्मीनं एक पप्पानं. काही केलं नाही, डोळ्यापुढे चित्र आणा. मोटरसायकलवर 20 वर्षाचा मुलगा बसून आहे, गाडी सुरू केलेली आहे. एका बाजूचा हँडल आईनं धरला आणि एका बाजूचा हँडल बापानं धरला. आणि नुसतं धरला नाही, दोघाचं रडणं सुरू झालं. मुलाला कोडं सुटे ना. का रडता आई? का रडता बाबा? वैरी आहे का रे गावकरी आपले? काल 25 लोक आले होते, ते सांगत होते तुमचा मुलगा गाडी चालवतो का हेलिकॉप्टर? एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल म्हणे. अरे ते ऐकल्यापासून तुझी आई जेवली नाही, मी जेवलो नाही बेटा. अरे एका खांबावर द्वारका, 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक वारसदार. आम्ही मायबाप आहो, पण आता कोणी नाही वाड्यात. मायबाप असलो तरी तुझ्या पाया पडतो, गाडी हळू चालवत जा. हो आई, हो बाबा. आणि हळूच काढतं घरून, हळूच काढतं. रस्त्याला लागली की पुन्हा 80नं पळवतं. का? याची त्याची विधिलिखित धडक येवल्याच्या रोडवर ठरलेली आहे. एक ट्रक 80नं मनमाडवरून निघालेली आहे, आणि याची गाडी सोमठाणा देशून निघाली. गावकऱ्याला सांगू द्या, मायबापाला रडू द्या, तरी मुलगा पुन्हा गाडी वेगात का पळवतो? त्याची बुद्धी त्यावेळेला मदत करते. का? विधिलिखित आहे, पळव पळव पळव. होणारा सारखी बुद्धी कर्मरे खाटळेला. होणारा सारखी बुद्धी कर्मरे खाट
सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना होणार सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना जे जे लिहिले प्रारंभी ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना हे विधी लिखित आहे ढगे बाबा. म्हणायचं असते जरा हळू नेली असती गाडी तर पोरग मेलं नसतं. अरे हळू चालवलंच कसं ते का त्याची बुद्धी त्यावेळेला त्याला मदत करते. पळव पळव का तिथं येवल्याच्या पॉईंटवर आपलं ठरलेलं आहे कार्यक्रम. ट्रक निघाली मनमाडवरून तू थोडा उशीर केला तरी तू मरत नाही. पळव पळव याला म्हणतात होणारा सारिकी बुद्धी कर्मरेखा टळेना. नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार भविष्य हा विचार कर्मे तदनुसार वर्तन लागे नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार आणि कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. जसं लिखित आहे त्याप्रमाणे हे सगळे घडतंय. म्हणून भोग तो न घडे जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. जे संचितात आहे त्याप्रमाणे सगळे घडतं. मग संचितात आहे त्याप्रमाणे हे भोगावंच लागतं ना. भोग तो न घडे संचिता वाचुनी. मग माझ्या नशिबात आहे तसं घडलं असं समजून मनवाणी मणी मानून एक ग मनवाणी मणी मानून एक ग मनवाणी मणी मानून एक ग मनवाणी मणी मानून
मानून खेद मनवोने मानून भोगतोण घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान जे संचितात आहे त्याप्रमाणे हे घडलं. मग स्वतःचं समाधान स्वतः करायचं. जे संचितात आहे ते भोगावंच लागतं ना. मनवणी मनी मानू नये खेद. आणि खेद जर होत असेल म्हणावा गोविंद वेळोवेळा. कारण दुःखाचा विसर पाडण्याची ताकद फक्त देवाच्या नामचिंतनात आहे. दुःख कधी रिकामी वेळ असते. मग ते दारापुढे बसतं, दोन्ही हात डोक्याला लावतं आणि कसं होतं आणि कसं झालं. मन रिकाम त्याला सैतानाचं घर म्हणतात. रिकाम मन ते दुःखाचं चिंतन करीत बसतं. मग त्या मनाला दुःखाचा विसर पाडण्यासाठी मनाला कामे लावा. कोणतं काम? मनावा गोविंद वेळोवेळा. गोविंदाच्या नामचिंतनामध्ये दुःखाचा विसर पाडण्याची ताकद आहे. नाही तर सर्वांना दृष्टांत माहिती आहे. गोपिका दही दूध ताक लोणी घेऊन जायच्या मथुरेला. दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाल्या. आणि तिथं गेल्यावर गोविंदाची जादू सांगतो. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, ताक घ्या म्हणत नव्हत्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घागे. तव तव आतती मथुरे जागे. तव तव आतती मथुरे दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या नाही. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंदाच्या नामाची चटक. एवढा विसर, एवढा विसर. गोविंदानं बासरी वाजवली तरी यांचा व्यवहार चुकायचा. तेरे मुरली के नादे मैं दीवानी बनी. गालों को काजल, आँख को लाली, आणि नाक को मिश्री लगाते चली. याला विसर म्हणतात. जे काजळ होतं रविदास तिनं गालाला लावलं. जेवढी लाली होती ती डोळ्याला लावली. म्हणजे हे डेंजर लाईट केले 2 आणि गालं केले काळं. आणि मिश्री घेतली हातावर बाबा आणि नाकाला लावत चालली. एवढा विसर. गालों को काजल, आँख को लाली, नाक को मिश्री लगाते चली. तेरे मुरली के नादे मैं दीवानी बनी. जसा बासरीचा आवाज ऐकला तशी सकाळी उठली. बरं का रविदास. वासरू सोडलं. वासरू सोडलं गायची धार काढायला. पण म्हशीकडे जोडलं. आणि ते पांढरं शुभ्र वासरू होतं खिल्लाऱ्या गाईचं. त्यानं विचार केला की एवढी माझी मम्मी काळी नव्हतीच. वासरं हुशार. रात्रभरात मम्मी काळी कशी झाली हे म्हशीकडे घेऊन चालली. खिल्लारी गाय पाहिजे बरं का. हे जर्शा गाईचं सांगत नाही मी. शपथ खोटं नाही. यथा धेनू सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. पूर्वीच्या गायी कळपानं चरायच्या राजा. हजारो गायी कळपानं. आणि वासरू सोडा गोठ्यातून. शब्दाचा गोंडावर बरं का डगे बाबा. कानं टवकारायचे. आणि जे पळत जायचं गोठ्यातून रानात तिथं गेल्यावर गुराख्याला विचारायचं. गुराखी मामा काय रे वासरा, मम्मी कुठं आहे माझी विचारायचं. अरे सरळ 999 गायी डावलून मायच्याच कासेला. एवढी अक्कल खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. पूर्वीचे लोक खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे
हॉर्न वाजल्याबरोबर रस्त्याच्या खाली उतरायचे. अरे मी काय बोललो का भाऊ? तुमचे अनुभव सांगतात तुम्हाला. आता हॉर्न वाजवा, ते खाली नाही उतरत, पुन्हा 2 पावलं गाडीच्या पुढं येतं. समजाव याचा तेभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. तिनं वासरू सोडलं त्या गोपिकेनं, पांढरं वासरू नेलं ढकलत ढकलत म्हशीकडे वासरू नेलं, मोठं भांडं घेऊन आली आणि बसली बैला खाली. याला म्हणतात विसर. गाय का बछड़ा बैस को छोड़ा, अरे बैल का दूध निचोड़ रही, तेरे मुरली के नादे मैं दीवानी बनी. आहार सांभळिया कैची वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिरामाचा प्राण. संसार गेला दाना दिन, संसार गेला दाना दिन, येऊन हृदयी संसारली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. वाजवली वाजवली मुरली, वाजवली वाजवली मुरली. वा वा. मुरली. आता थोडासा विचार करू आपण, 1 मिनिट. वेळेच्या पुढे जात नाही, काळजी करायचं कारण नाही. एवढंसं लाकूड आहे ते बांबूचं. अरे ज्याचं दर्शन मोठ्या मोठ्या योग्याला होत नाही, ते त्याच्या वटावर जाऊन बसलं. थोडा विचार तर करा. एवढंच आहे. कुठं गेलं? त्याच्या वटावर. का? तो त्याग आहे, त्याग. बसा, झालंच आहे आता ते. असं पूजा. डगे बाबा, पूजा कशाची आहे? पूजा त्यागाची आहे. आता हा पखवाद इतका गोड वाजतो कशामुळे? महाराजाच्यामुळे आहेच. पण चर्मदान करते तन, तब सजते हे ढोल मृदंग. कोण्यातरी एका पशुनं आपल्या कातड्याचा त्याग केला, त्याचा हा आवाज गोड आहे. चर्मदान करते तन, तब सजते ढोल मृदंग. घिसते है तार, तब निकलती है मधुर तरंग. छेद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बासुरिया की तान. एवढंच लाकूड आहे भाऊ, बरं का बाजीराव? बांबूचं. कोणत्याही बांबूची बासरी होत नाही भवर पाटील. कोवळा बांबू लागतो, आणि तो जर थोडा वाकडा असेल तर त्याच्यात तापलेली लोखंडी सळे घालून त्याला सरळ करावा लागतो, नाही तर भाजून घ्यावा लागतो. बांबू ओटावर का गेला? त्यानं आधी काय काय कष्ट सहन केलेलं. आधी कापलं त्याला, फुटभऱ्याचा तुकडा वाकडा होता तर भाजला, काय होत असेल त्याचं, मग खाली ठेवला आणि लोखंडी सळी तापवली, आणि मग अर्ध्या इंचावर अरे विडी पोळली तर उडे मारतात रे लोक. अर्ध्या इंचावर त्याला छिद्र पडले. एवढं त्यानं सहन केलं, म्हणून ते लाकूड परमेश्वराच्या वटावर गेलं. विठ्ठल अरे सावळ्या कैची वाजविली मुरली नोहे केवळ बाण, तिने हरला माझा प्राण, संसार केला दाना देन, वगैरे वगैरे वगैरे. गोविंदाचं पिस लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि एकदा गोविंदाचं पिस लागलं तर मग गोविंद घ्या
आणि दामोदर घ्या. मथुरेतल्या हसायच्या पण हिला काही देणं घेणं नाही. तुका म्हणे हासे जन आणि नाही कान तये ठाई. एवढा विसर पाडण्याची ताकद गोविंदाच्या नामात असल्यामुळे म्हणावा गोविंद वेळो वेळा म्हणावा गोविंद वेळो वेळा. म्हणावा गोविंद वेळो वेळा. मनवोनी मनी मानू नये घे. मनवोनी मनी मानू नये घे. मनी मानू नये. मनवोनी मनी मानू नये घे. मनवा गोविंद वेळो वेळा. म्हणावा गोविंद वेळो वेळा. म्हणावा गोविंद वेळो वेळा. नियमाप्रमाणे बरोबर आहे. अरे त्या दिवशी मी बाबाचं कीर्तन ऐकलं राम जन्माचं. वय पाय पण किती पाठांतर अजूनही या वयात. आणि वायफट नाही गणितासारखा अभंग सोडवला बरोबर. मला तरी कुठं ऐकायला मिळतं बाजीराव. त्या दिवशी योग आला राम जन्माचा. बस या वयात एवढं अविस्मरण नाही तर विस्मरण होत असतं. पण विस्मरण न होण्याचं कारण जन्मचा जन्म बाबा परमार्थच जगले हे त्याचं उत्तर आहे. म्हणून आनंद आहे. मला सांगितलं आधी पाटोदेकर म्हणले ढगे बाबाचं गाव आहे. म्हटलं मग बाबा तर आपल्या आधी हजर आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. विठोबा रखुमाई. चला हात वर करा सगळे. शाबा शाबा वा. चल ऋषी महाराज दोघ जण. भोगतोन घडे संचिता वाचोनी. भोगतोन घडे संचिता वाचोनी. आधी शाल टाका शाल. हो आधी शाल टाका. शाल टाका आधी. थांबा एक शाल वाचोनी. भोगतोन घडे संचिता वाचोनी. करावे ते मानी समाधान. करावे ते मानी समाधान. म्हणवोनी म्हणे म्हणून हे घेदोय. म्हणवोनी म्हणे म्हणून हे घेदोय. करावे म्हणून घे. म्हणावा गोविंद वेळोवेळा. म्हणावा गोविंद. म्हणावा गोविंद वेळोवेळा. म्हणून म्हणे म्हणून हे घे. म्हणून म्हणून
कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय महारुद्र हनुमान संत केरोबा महाराज की जय विठ्ठल 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 भोगतोन घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान मानावंच लागेल हा अन्न मान धन असे तर सगळे पाठ आहे तुम्हाला नाही तर किती महाराज स्टँडवर उभे आहे त्याला ॲटोवाला घेत नाही मान अन्न धन रैदाशे प्रारब्धावर आहे बरं 10 एकर द्राक्षाची बाग याची 10 एकर त्याची दोघांनी खूप मेहनत केली मुगाच्या दाण्या एवढाले मणी झाल्यापासून दोघांचा हिशोब सुरू झाला यंदा 1 कोटीला मरण नाही म्हणला हाय म्हणला 10 लाख तर एकरी होणार यंदा 1 कोटी होणार दोघाचा हिशोब बरोबर आहे 10 एकर बाग 1 नंबर बाग आहे यानंही 1 कोटी धरले ढगे बाबा त्यानंही 1 कोटी धरले पण हे एक दिवस गड्याला सांगून गेलं बरं का भाऊर पाटील फवारणी करायची रे बागेत गडी अशिक्षित त्यानं तणनाशक मारलं 10 एकरात मालक 4 दिवसांनी आला एकही दाणा आला नाही गड्याला त्याचे 1 कोटी झाले आणि याचे 20 लाख रुपये खर्चात जळून गेले असं का अन्नमान धन धन मान आणि अन्न वाढत जातं पण तरी बरोबर करू आपण तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम तुझको रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में आराम खाने वाले का लिखा होता है दाने दाने पर नाम खाने वाले का दाने दाने का खाने वाले का लिखा होता है दाने दाने पर नाम रे खाने वाले का लिखा होता है दाने दाने पर तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम
पाचपुते तुझे की रोटी तुझे को ढूंढे, दिल में रखो आराम, खाने वाले का लिखा होता है दाने दाने पर नाम. एक नास्तिक होतं, नास्तिक, आणि एक उच्च बोधाचा साधू होता. त्याच्या तोंडून ऐकलं खानेवाले का लिखा होता है दाणे दाणे परिणाम. या नास्तिकानं शेंगदाणा घेतला हातात आणि त्या साधूला तुम्ही बुवा लोक सांगता खानेवाले का लिखा होता है दाणे दाणे परिणाम, शेंगदाणा माझ्या हातात आहे, याच्यावर नाव कोणाचं आहे? साधू म्हणला याच्यावर मिरजच्या कोंबड्याचं. मिरज जिल्हा सांगली आणि घटना सोमठाणा देशची. मी खरं सांगतो भाऊ, शेंगदाणा तुझ्या हातात असला तरी त्याच्यावर नाव मिरजच्या कोंबड्याचं आहे. काय सांगता तुम्ही? खरं सांगतो. आणि खोटं केलं तर खोटंच होत नाही. यन टाकला तोंडात टाकला, गिळला नाही. आता सांगा, आता सांगा याच्यावर नाव कोणाचं आहे? म्हणले सांगितलं ना, मिरजच्या कोंबड्याचं आहे. पण माझ्या तोंडात आहे ना शेंगदाणा, तुझ्या तोंडात आहे हे मला माहिती आहे, तरी नाव मिरजच्या कोंबड्याचं आहे. अरे काय बुवा लोक काही देतात ठोकून, आणि याला हसू आवरलं नाही, ठसका बसला. शेंगदाणा गिळलाच नव्हता, तोंडात होता. ठसका बसल्यावर शेंगदाणा वर उडाला बाजीराव, आणि याच्याच नाकात घुसला. पाय गंमत कशी अंगलट आली. अर्ध्या तासात शेंगदाणा फुगला, नाक सुजलं, काही केला तरी निघेना. गाडी करा गाडी करा, गाडी केली. गाडीमध्ये पेशंट बसवलं शेंगदाण्यावालं. येवल्याच्या डॉक्टरने सांगितलं अशा प्रकारचा उपाय करणारा महाराष्ट्रात एकच डॉक्टर आहे, मिरजला. सोमठाण्याहून शेंगदाणा चालला मिरजला. रात्र गेली प्रवासात. बरोबर योग आहे, मिरजला गाडी पोहोचली. सूर्याचा उदय झाला. तांबडं फुटलेलं होतं. ज्या डॉक्टरचा पत्ता दिला होता ते डॉक्टर लुंगीवर गार्डनमध्ये फिरत होते, आणि त्यांच्याकडे गावरान कोंबड्या होत्या. त्या कोंबड्या मोकळ्या सोडून दिल्या होत्या. वॉचमॅनला सांगितलं आम्ही येवल्याहून आलो, येवल्याच्या डॉक्टरनी तुमचा पत्ता सांगितला. सोमठाण्याच्या माणसाच्या नाकात शेंगदाणा घुसला, तो काढ, बोलवा त्या पेशंटला. डॉक्टर म्हणले कोंबड्या सोडलेल्याच होत्या. बाईस खुर्चीवर. कधी झाले? काल झालं साहेब. डॉक्टर आत गेले. ते तापकीरसारखं काहीतरी आणलं, नाकाला लावलं. 2 शिंका आल्या. दुसऱ्या शिंकामध्ये शेंगदाणा बाहेर. कोंबडं टपून होतं साहेबाचं. उचलला कोंबड्यानं शेंगदाणा सोमठाण्याचा, यानं नाकात नेला मिरजला. तुझे की रोटी तुझे को ढूंढे, दिल में रखो आराम, खाने वाले का लिखा होता है दाने दाने पर नाम. अन्न मान आणि धन हे तो प्रारब्ध अधीन. विठ्ठल कधी कधी तुमचे अनुभव आहे. तुम्ही बसला जेवायला, सुरुवात व्हायची आहे, पंक्तीला बसला, पात्र शिल्लक नाही, आणि एक मोठे माणसं आले त्याच वेळेला. तुम्ही चटकन उठता, साहेब तुम्ही बसा, मी दुसऱ्या पंक्तीला. का? अरे तुझंच नावच नव्हतं, तू बळच बसला होता. त्या साहेबाचं नाव होतं जे उशिरा आलं. तुझे की याला म्हणता अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. ते एक महात्मे जगन्नाथाच्या यात्रेला निघाले. पायी निघाले. सुंदर सौंदर्य संपन्न होते. दिवसभर काय मिळेल ते खायचं, जायचं. एका ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला गोठ्यात. तो महात्मा तीर्थयात्रेला जाणारा सौंदर्य संपन्न होता. आणि त्या घरमालकीन मावशीनं जेवायला दिलं, पण ती त्याच्या स्वरूपावर भाळली.
सगळे घर झोपू दिलं. रात्री 12 वाजता आली, आपली इच्छा व्यक्त केली. यानं पाय धरले त्या मावशीचे. परावी या नारी रुकुमाही समान. मग कामाची अपूर्णता जन्म क्रोधाचा होतो. कळलं मला, माझा नवरा झोपून आहे ना घरात, म्हणून तू नकार देतो. कोयता घेतला आणि मुंडकच तोडलं. हे बघ, नवरा मारून आली, आता नाही. मी तुझ्या पाया पडतो. पुढे पोलीस स्टेशनला पोलीस आले. निर्णय झाला, एका रात्रभर उतरलेल्या प्रवाशासाठी आपल्या नवऱ्याला कोण मारल. मग शिक्षा ठरली, याचे दोन्ही हात तोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी जंगलात जाऊन बसला. जगन्नाथ देवाला चिंता निर्माण झाली. जगन्नाथ पालखी घेऊन आले. अरे मी जगन्नाथ भगवान आलो, तुझं तोंड नाही पाहायचं देवा. काय झालं, काय झालं, माझा काय अपराध आहे, माझे हात तोडण्यात आले. ते सांगायलाच आलो. अरे हे आताचं नाही, तू मागच्या जन्मी वारकरी होता. कासाबाच्या हातून गाय सुटली होती. गाय पुढं पळत होती, कासाब मागणं पळत होता, आणि तू इकडनं चालला होता ज्ञानबा तुकाराम. कासाब म्हणला तेवढी गाय पकडा, तेवढी गाय पकडा, तेवढी गाय पकडा. तू पडसी पताक खाली ठेवली, धावला आणि दोन्ही हातानं गायीची मान पकडली. ती गाय कासाबानं नेली आणि तिची कत्तल केली. ती गाय या जन्मी ती बाई झाली. तो कासाब तिचा नवरा झाला. मागच्या वेळेला कासाबानं गाईचं मुंडकं तोडलं, आता बाईनं नवऱ्याचं तोडलं. ते दोघांचं जाऊ दे, पण माझा काय गुन्हा, ज्या हातानं तू मागच्या जन्मी गाय पकडली होती, ज्यामुळे गायीची हत्या झाली होती, ते तुझे हात दोषी मागच्या जन्मातले या वेळेला तोडण्यात आले. म्हणून माझ्यावर रागावू नको. आणि कारू सभे न लगे बहुता, आणि कारू सभे न लगे बहुता. आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया. माझ्यावर कशाला लाल डोळे करतो. जगन्नाथ प्रभू म्हणाले, आणि का रुसावे न लगे बहुता नासी. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. असं जर काही अपराध नसताना काही होत असेल तर देवावर रागवू नका. उलट पाय ऐकणे, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे. जुना माल आहे, जुना माल. ओ तुका म्हणे आता जना का रुसावे, मनाची पुसावे काय केले, मनाची पुसावे. बाबा एक तरी वीट ठेवणार, गवंडी फिट ठेवते तेवढी वीट ठेवली. तुका म्हणे आता जना का रुसावे,
माझं असं का झालं, माझं कोणावर कशाला लाल डोळे करतो. तू तुझ्या मनाला विचार, कोणाचं वाटोळे केलं. मनाशी पुसावे काय केले आणि का रुसावे न लगे बहुता. रुसायचं असेल तर आपुल्या संचिता वाचुनिया, कारण भोग तोण घडे संचिता वाचुनी. मग आता काय करावं. हे बघ, आता फक्त जबाबदारी त्याच्यावर टाकायची. पठ्ठा करतो मी करतो असं अजिबात मनात येऊ दे नको. ते त्याच्यामुळे सगळं. एक लक्षात ठेवा, कैवर्तक शब्द संस्कृतमध्ये आहे आणि मराठीत त्याचा अर्थ कैवारी आहे. बरं का. ए हो म्हणत जा, होला काय खर्च आहे. युद्धरूपी नदीचं वर्णन महाभारताचं संस्कृतमध्ये आहे. भीष्म द्रोण तटा, जयद्रथ जला, गांधार नीलोत्पला, शल्य ग्रहावती कृपेन वहनी, कर्णेन वेला कुला, अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तिनी, सोत्तीर्णा खलु पांडवैरन नदी, कैवर्तक केशव. इथे कैवर्तक आहे, या अभंगात कैवारी. हे नीट आहे का. हे लढाईचं वर्णन आहे, युद्धरूपी नदीचं. नदी म्हटलं की त्याला दोन काठं असतात पाटोदेकर, त्याच्यात पाणी असतं, त्याच्यात कमळ असतं, त्याच्यात मगरं असतात. म्हणून महाभारतातलं युद्ध म्हणजे भीष्म. एवढी कठीण युद्धरूपी नदी. मग हे 5 पोरं कसे तरले. कैवर्तक केशवा, त्यांचा कैवारी केशव होता म्हणून तरले. मग तो कैवार केव्हा घेतो, जबाबदारी त्याच्यावर टाकल्यानंतर घेतो. तुका म्हणे भार घातली यावरी हो. तुका म्हणे भार घातली यावरी, म्हणे भार घातली यावरी. तुका होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. भगवती पारे मानो भार घातलिया वरी. त्याच्यावर भार घालणे म्हणजे आपल्या डोक्यावरचं वजं त्याच्या डोक्यावर टाकणे, एवढा संकोचित अर्थ नाही. भार घालणे म्हणजे जबाबदारी. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, बस वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. केव्हा, भार घातल्यावर. तोपर्यंत द्रौपदी पाहत होती. भीष्म न्याय देतील, द्रोणाचार्य न्याय देतील, कृपाचार्य न्याय देतील. सगळ्या महात्म्याने खाली माना घातल्या. जाऊ द्या, हे बाहेरचे बुवा, आपले 5 हक्काचे बुवा आहे. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव. 5 बुवाकडे पाहिलं ते गरम रक्ताचा बुवा होता भीमदादा. उठणार, शेजारच्या धर्मानं थाप मारली मांडीवर. थांब, बैस खाली. का दादा. मराठी पहा. दिधले दुःख पराने, उसने फेडू नयेचे सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. धर्मराज म्हणले, दुसऱ्यानं त्रास दिला म्हणजे सहन करावं रे बाबा, देव बघून घेईल. ते शब्द भीमाचे सांगतो, बदल काही नाही, पण अर्थ बदलला. आता एकदा धर्मराजा. दिधले दुःख पराणे, उसने फेडू नयेची सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. भीम. दिधले दुःख पराणे, उसने फेडू
नयाची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. जाऊ दे, हे कळलं तुम्हाला. तरी धर्माच्या पुढे भीमाचं काही चाललं नाही. मग द्रौपदीनं आपलं रक्षण आपल्या बाहुबलानं करायचं ठरवलं, पण अबला नाईलाज झाला आणि मग देवाला हाक मारली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखळ्या लाविला. देवा, काय तुला माहिती नव्हतं का द्रौपदीला ओढत आणणार आहे सभेत? द्रौपदे, तुझे 5 बुवा जुगार खेळायला बसले तेव्हाच कळत होतं पुढं काय होणार आहे. मग तू आधीच का नाही आला? मी तर इथं 9:45ला झालो. मग कुठं काय बटाटा वडा खात होता का? नाही, गंमत बघत होतो. कशाची? खरं सांग द्रौपदे, ओढत आणल्या तुला माझी आठवण आली का? मी मजा पाहत होतो, त्या तिघाकडे पाहत होती. भीष्म, द्रोण, कृपाचार्य त्यांनी खाली माना घातल्या. तुला वाटलं आता आपले हक्काचे 5 मिस्टर आहे, त्यांचाही उपयोग झाला नाही. मग वाटलं माझ्या बाहुबलानं रक्षण करील, शेवटी अबला. आणि मग 12ला 1 मिनिट कमी असताना मोबाईल केला आणि मग धावलो. का? भार घातलियावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. जमलं रे भाऊ. हा बाबा, मजा आहे. ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल होईल. नंतर सर्व टाळकरी महाराज खाली बसतील आणि मग कोणीतरी निवेदक माईकवर येऊन, बहुतेक जेवण असेलच ना, हो करू आपण. त्यानंतरच प्रत्येकाने जागा सोडायची. तोपर्यंत कोणीही उठायचं नाही. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम होता, हाय कसे टवकारले, वैकुंठवासी बबनराव बळवंतरावजी कदम ज्यांना तात्या म्हणायचे, त्यांच्या धर्मपत्नी लंकाबाई, बहीण जिजाबाई, मुलगा संदीप, सून दीपाली, विद्या आणि स्वाती 2 मुली. पाहता काय माझ्याकडे? 2 पुतण्या आहे, संगीताबाई, जण्याबाई. पुन्हा 2 सुना आहे, गीताबाई, मीनाबाई. भाऊ शिवाजीराव, भाऊजाई हिराबाई. 2 पुतणी आहे, चांगदेव मधुकर, ते बाय अण्णा. तू आहे अक्षता, स्त्रिया, भूषण, ओम आणि किशन्या. अरे मगाशी वाचलं होतं. या सर्व परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम घडवून आला. झांबरे साहेब, रोहिदास महाराज यांनी परिवाराच्या वतीने निमंत्रण दिलं. सर्वांचं दर्शन झालं, आनंद वाटला. आमचे पूजनीय ढगे बाबांचंही दर्शन झालं. आता माऊलीचं भजन जय विठ्ठल, मग सर्व टाळकरी बसतील. त्यानंतर रविदासजी जगदाळे पसायदान म्हणतील आणि मग त्याच्या पुढचा कार्यक्रम तुम्ही सांगाल तसा होईल. ज्ञानेश्वर भावले